नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकूयात ध्वनिदर्शक शब्द. हे बघा, परिसरातील प्रत्येक पशुला, माणसांना, वाहनांना, वस्तूंना सगळ्यांना आवाज असतात. तर त्यांचे आवाज कसे असतात आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण पशु पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द पाहूयात. कावळ्याची कावकाव, कावळा कसा करतो? कावकाव. कोकिळेची कुहू कुहू. पक्ष्यांचा मंजूळ आवाज असेल तर त्याला आपण किलबिल म्हणतो. कोंबड्याचे आरवणे, घोड्याचे खिंखाणे, सिंहाची गर्जना. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला सिंहाची गर्जना आणि वाघाची डरकाळी या दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा आहे आणि परीक्षेमध्ये चूक करायची नाही. म्हशीचे रेकणे, कुत्र्याचे भुंकणे, डासांची भुनभुन, कोल्ह्याची कोल्हेकुई, भुंग्यांचा आणि मधमाशांचा गुंजारव, बकरीचे बेबे. मोराचे जे नृत्य असते त्याला आपण थुई थुई म्हणतो. मोर कसा नाचतो तर थुई थुई नाचतो आणि त्याचा आवाज पण थुई थुईच येतो. चिमणीची चिवचिव, कोंबड्याचे कुकुचकू, पक्ष्यांचे भांडण, कलकलाट. आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं की पक्ष्यांचा मंजूळ आवाज असेल तर त्याला आपण किलबिल म्हणतो आणि जर पक्ष्यांचं भांडण चालू असेल तर त्याला आपण कलकलाट म्हणतो. पंखांचा फडफडाट, गाईचे हंबरणे, बेडकाचे डराव डराव, शेळीचे बेबे बेबे. हे बघा, या ठिकाणी बकरीचे पण बेबेच आहे आणि शेळीचे पण बेबेच आहे. कबुतराचे घुमणे, सापाचे फुसफुसणे, वाघाची डरकाळी. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंहाची गर्जन असते आणि वाघाचीही डरकाळी असते. हत्तीचा चित्कार आणि मांजराचे म्याव म्याव. आता आपण पाहूया वस्तूंच्या आवाजाचे ध्वनिदर्शक शब्द. घंटेचा आवाज कसा येतो तर घणघणाट होतो घंटेचा. बांगड्याची किणकिण, नाण्यांची छनछन, विजेची बेल, आपल्या घरातील जी बेल असते तिचा आवाज येतो डिंगडॉंग. तलवारीचा खनखनाट, पैंजणांची छुमछुम, ढोलाची ढमढम, घड्याळाची टिकटिक. आता या ठिकाणी निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द. ढगांचा गडगडाट, धबधब्याचा धोधो, पानांची सळसळ. जोराचा पाऊस असतो त्यावेळेस आपण त्याला धोधो म्हणतो. विजांचा कडकडाट, ओढ्याचा खळखळाट, पाणी कसं वाहतं? खळखळ. झऱ्याची झुळझुळ, वारा सुळसुळ, थेंबाची काय असते? टपटप आणि पावसाची रिपरिप. जोराचा पाऊस असेल तर त्याला आपण धोधो म्हणतो आणि जर कंटिन्यू पाऊस लागून असेल तर त्याला आपण पावसाची रिपरिप म्हणतो. क्रियादर्शक ध्वनींचे शब्द. उडणे बुरकन, फाडणे टरकन, गिळणे गटकन, फुटणे खळकन, वार करणे एखाद्यावर सपकन, वळणे गरकन, बसणे मटकन, निसटणे सटकन, पडणे धपकन, प्रकाशाचा लकलकाट, वाऱ्याच्या सरी रिमझिम, पावसाच्या धारा झरझर, लवकर पटपट, तारकांचा चमचमाट आणि खूप बोलणे म्हणजे वटवट. या ठिकाणी बघा बरं, उडणे, फाडणे, गिळणे या सर्व क्रियादर्शक शब्दांना शेवटीला कन 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 असा शब्द लागलेले आहेत. जसं की उडणे, भुरकन, फाडणे, टरकन. थँक्यू. तर हे होते काही ध्वनिदर्शक शब्द. उद्या आपण या पाठावरील स्वाध्याय पाहूयात. थँक्यू.